नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे 2 लाखापर्यंत कर्जमाफी. पण शेतकरी मित्रांनो, या घोषणेनंतर सर्वात जास्त कोणता प्रश्न विचारला जातोय माहिती आहे का? तो आहे, माझं कर्ज माफ होणार का? कोणी म्हणतंय सगळ्यांचीच कर्जमाफी होणार, तर कोणी म्हणतंय फक्त काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार. कारण सोशल मीडियावर रोज नवीन मेसेज, नवीन पोस्ट आणि नवीन याद्या फिरत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी या संभ्रमात आहेत. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकी कोणती अफवा नाही, तर सोप्या भाषेमध्ये संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी माहीत नसल्यामुळे अनेक शेतकरी आजच्या कर्जमाफीमध्ये अगोदरच अडचणीत आले होते. यानंतर आपण समजून घेणार आहोत, कर्जमाफी म्हणजे नेमकं काय? अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं, सरकारने घोषणा केली म्हणजे उद्यापासूनच आपण बँकेमध्ये गेलं की आपल्या खात्यावरचं कर्ज हे शून्य होईल. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही नसतं. कर्जमाफी म्हणजे सरकारने काही पात्र शेतकऱ्यांचं पात्र पीक कर्ज ठराविक नियमानुसार स्वतः भरते. म्हणजेच शेतकऱ्यांना कर्ज सरकारच्या नियमानुसार कमी किंवा माफ होऊ शकतं, पण त्यासाठी काही प्रक्रियाही असते. सरकारने 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा का केली? याचं कारण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षात हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि वाढती शेती खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण हा वाढलेला आहे. अनेकांना वेळेवर कर्जफेड करणं कठीण झालं आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. म्हणजेच सरकारचा उद्देश असा आहे की पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि पुढील हंगामासाठी त्यांनी पुन्हा शेती करता यावी. आता तुम्ही म्हणाल, मग माझं नाव या यादीत असेल का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर सध्या कोणीही ठामपणे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कारण घोषणा झाली असली तरी अंतिम पात्रता, प्रक्रिया आणि लाभार्थी कोण असेल हे शासनाच्या अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होईल. म्हणून आज जर कोणी 100% खात्रीने म्हणत असेल की तुमची माफी झालीच आहे, तर अशा वादापासून सावध राहा. प्रत्येक कर्जाला कर्जमाफी मिळेल असंही काही नसतं. साधारणपणे अशा योजनांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा विचार केला जात नाही. त्याबाबत सरकारचा स्वतंत्र नियम जाहीर असते. म्हणून पीक कर्ज, त्यांचा कालावधी आणि इतर निकष याबाबत अधिकृत माहितीपर्यंत संयम ठेवणं आवश्यक आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत जी-आर म्हणजे काय? कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना जी-आर हा शब्द नवीन वाटू शकतो. त्यामुळे मित्रांनो, घोषणा फक्त हा पहिला टप्पा असतो. त्यानंतर शासन निर्णय म्हणजे जी-आर. याचा लाँग फॉर्म होतो गव्हर्नमेंट रिसोर्सेस काढला जातो. यामध्ये आपण पाहणार आहोत पात्र कोण आहे, कोण अपात्र, यामध्ये कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज कसा करायचा, अर्ज करावा लागतो का, प्रक्रिया कशी असेल, हे सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जातात. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण तुमच्या बँकेकडे अजून शासनाकडून कोणताही अधिकृत सूचना आलेल्या नाही. अशा वेळी बँक कर्मचारी पुढी वाट पाहता असं सांगतात. कारण त्यानंतरही शासनाकडून अधिकृत मार्गदर्शन सूचना मिळाल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू करता येते. म्हणून आज बँकेत गर्दी करण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणं जास्त योग्य आहे. आधीही आपण पाहिलं आहे की कर्जमाफीच्या काळात सोशल मीडियावर अनेक बनावट याद्या, खोटे अर्ज आणि चुकीचे मेसेज व्हायरल होतात. यामुळे अनेक शेतकरी बदलून जातात. म्हणून प्रत्येक माहिती खात्री करूनच पुढे विश्वास ठेवा. आता आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठा प्रश्न, कोणाला लाभ मिळू शकतो? कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नाही? आणि शासन निर्णय आल्यानंतर नेमकी प्रक्रिया सुरू होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
मित्रांनो, आता आपण या प्रश्नाकडे येऊया, जो आज जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात विचार करत आहे. मला हा कर्जमाफीचा लाभ मिळेल का? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, पण ते घाई करून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरत नाही. कारण सध्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र अंतिम पात्रता आणि नियम, शासन निर्णय म्हणजेच जी.आर स्पष्ट केले जातील. आता तुम्ही म्हणाल, मग आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे? तर चला ते समजून घेऊया. सरकारने स्पष्ट केलं आहे की ही योजना पात्र कर्जाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही कालावधीत कर्जमाफीचा विचार केला जाणार. कोणती बँक या प्रक्रियेत सहभागी असेल आणि कोणते निकष लागू असतील हे अधिकृत आदेश आल्यानंतरच निश्चित होईल. म्हणून सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या ही यादी आली. तुमचं नाव निश्चित झालं अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक आधीच पैसे देऊन अ अर्ज भरून देतो, नाव लावून देतो किंवा कर्जमाफी निश्चित करून देतो असे दावे करत आहेत. अशा फोनवर अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत शासनाकडून अधिकृत प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत कोणालाही पैसे देण्याची गरज नाहीये. समजा 2 शेतकरी पीक कर्ज घेतलं आहे. दोघांकडे कर्ज आहे, दोघेही शेतीच करतात. पण शासनाने ठरलेल्या निकषानुसार एक पात्र ठरू शकतो आणि दुसरा नाही. म्हणून माझ्याकडे कर्ज आहे, म्हणजे कर्जमाफी नक्कीच मिळेल असाही समज करून घेणं योग्य नाहीये. सरकारच्या अंदाजानुसार या निर्णयाचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. यावरून सरकार या योजनेत कोणतीही अंमलबजावणी करण्याच्या तयारीत असू शकते हे दिसून येतं. पण अंतिम लाभ हा नेहमी अधिकृत नियमानुसार दिला जातो. जी.आर आल्यानंतर काय होऊ शकतं? सामान्यतः शासन निर्णय आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. ती म्हणजे पात्रतेचे निकष जाहीर होतात. आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाते. बँकांना सूचना पाठवल्या जातात. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होते. जी.आर आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम काय कराल? सर्वप्रथम तुम्हाला कोणती कागदपत्रे जवळ ठेवणं उपयुक्त ठरू शकतं? कर्जमाफीचा भविष्यात शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतं? आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्या चुका टाळल्या तर तुम्ही अडचणीत येणार नाहीत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. समजा उद्या किंवा काही दिवसात शासन निर्णय म्हणजे जी.आर आला, तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं? अनेक शेतकरी इथंच एक चूक करतात. ती चूक आहे, जी.आर आले की लगेच बँकेमध्ये गर्दी. पण मित्रांनो, थोडा संयम ठेवणं इथं खूप महत्त्वाचं असतं. कारण शासन निर्णय आल्यानंतर सर्वप्रथम संबंधित विभाग आणि बँकांना अधिकृत सूचना दिल्या जातात. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होते. म्हणून सोशल मीडियावर एखादा मेसेज पाहून किंवा कोणाच्या सांगण्यावरून घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका. मग आपण काय करायचं? सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या कर्जाची माहिती व्यवस्थित तपासून ठेवा. तुमच्या कर्जाची संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवा. जर शासनाकडून पुढे कोणतीही प्रक्रिया जाहीर झाली, तर ती अधिकृत सूचनेनंतरच पूर्ण करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणालाही पैसे लावून देतो, कर्जमाफी करून देतो किंवा यादीत नाव टाकतो अशा दाव्यापासून सावधान राहा. सरकारने कोणत्याही योजनेची प्रक्रिया नेहमीनुसार राबवली जाते. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. कर्जमाफी झाली म्हणजेच शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी संपल्या असं अजिबात होत नाही. कर्जमाफी हा एक दिलासा असतो.